स्वामी विवेकानंदांकडून त्यांच्या छोट्या छोट्या प्रसंगांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आपल्याला खूप काही शिकायला मिळते। असाच एक प्रसंग आहे। स्वामी विवेकानंदाच्या आश्रमात एकदा एक तरुण युवक गेला होता। तो खूप दुःखी होता। तो स्वामी विवेकानंदांना म्हणाला की मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे, मला जे यश प्राप्त करायचंय ते मला मिळतच नाहीये, मला जे यश प्राप्त करायचंय ते मला मिळतच नाही। स्वामी विवेकानंदांना त्याची समस्या कळली। ते त्यांना म्हणाले की तू माझ्या पाळीव कुत्र्याला फिरवून आण, मग मी तुला ह्याचे उत्तर सांगेन। मग तो युवक बिनविचार करता त्या कुत्र्याला घेऊन फिरवायला घेऊन गेला आणि तो परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते आणि ते कुत्रे खूप दमलेले होतं। मग स्वामी विवेकानंदांनी विचारलं की तू जाताना तर खूप दुःखी गेला होतास आणि आता तू एवढा उत्साही कसा आणि माझे कुत्रे एवढे दमले कसे? तर मग तो युवक म्हणाला की मी माझ्या सरळ रस्त्याने जात होतो, पण हे कुत्रे सरळ रस्त्याने जात असताना इकडे तिकडे दुसऱ्या कुत्र्यांबरोबर भांडण करत होते व इकडे तिकडे धावपळ करत होते, त्यामुळे ते दमले आणि माझे मन शांत झाले, त्यामुळे मी स्मित हास्य सोबत परत आलो। स्वामी विवेकानंद हसून त्याला म्हणाले की हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुझे यश तुझ्या अवतीभोवतीच आहे, पण तू या कुत्र्यासारखे इकडे तिकडे दुसऱ्यांच्या यशावर जळत बसतोस व तुझ्या यशाकडे बघत नाहीस, तू काही नवीन शिकत नाहीस। आपल्याला या गोष्टीतून एवढेच कळते की आपण आपल्या यशाकडे न लक्ष देता आपण दुसऱ्यांच्या यशामध्ये अडथळा आणतो। आपण जर आपल्या लक्ष्यावर लक्ष दिले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो। धन्यवाद अक्षरा। यानंतर पुढील स्पर्धक जो आहे तो इयत्ता 8वी अ मधून सौरभ संतोष कांबळे इयत्ता 8वी अ। भगवान प्रसन्न हुए। भगवान ने उसे एक वरदान मांगने की इच्छा दी। उसने कहा मुझे बहुत सारे मोरे चाहिए और भगवान ने कहा भगवान ने उसे एक शर्त रखी, अगर उस मोरे में से मोरे गिर गए तो उसकी मिट्टी हो जाएगी। उस आदमी ने थैली आगे की, थैली में बहुत सारे मोहरे भर लिए, थैली फट गई और सारे मोहरे नीचे गिर गए और उसकी मिट्टी हो गई। वो बहुत निराश हो गया। लालच करना बुरी बला है। यानंतर